राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या 5 जणांना अटक झाली। फरार असताना राजेंद्र हगवणेला मदत करणारे 5 जण आता अटकेत आहेत। 5ही जणांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे। बावधन पोलिसांकडून या 5ही जणांना अटक करण्यात आलेली आहे। प्रीतम पाटील, मावळमधील फार्म हाऊस मालक बंडू फाटक, साताऱ्यातील पुसेगाव येथील राहुल जाधव, अमोल जाधव, तळेगाव दाभाडे येथील मोहन भेगडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। 5 जण जे आहेत त्यांनी त्याला आसरा दिला होता, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही। कुठल्या कलमांतर्गत त्यांच्यावर जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आला नाही? हगवणे प्रकरणात सुशील हगवणे आणि राजेंद्र हगवणे हे गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेले होते। ते फरार कालावधीत त्यांना ज्या ज्या लोकांनी आश्रय दिला त्याचा तपास चालू होता। त्या अशा पद्धतीने त्यांना पवना, वडगाव, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी आश्रय दिलेला आहे अशा लोकांना तपासकामी बोलवण्यात आलं होतं। त्यांना ही गुन्ह्याची फॅक्ट माहीत असताना, आरोपीची माहिती पोलिसांना देणं बंधनकारक असताना त्याने आश्रय दिला। यासाठी याच्यात एकूण 5 आरोपींना काल ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आज त्याला कोर्टात प्रोड्यूस करणार आहोत आणि याच्यात या कटात वगैरे त्यांचा अजून काही सहभाग आहे का याच्या बाबतीत अधिकचा तपास करणार आहोत। त्यामध्ये सर आपण एक 5 जणांमध्ये एक नाव जर प्रामुख्याने पाहिलं त्यामध्ये एक माजी मंत्र्याचा, म्हणजे कर्नाटक राज्याचा माजी मंत्री, त्याचा मुलगा, त्याचा त्यामध्ये काय रोल येतोय नक्की? माजी मंत्र्यांचा मुलगा म्हणून नाही आहे, परंतु प्रीतम पाटील हा सुशील हगवणेचा मित्र होता आणि त्यांनी या प्रकरणात सुशील हगवणे आणि राजेंद्र हगवणे यांना 2 दिवस आश्रय दिल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्यामुळे त्यांना अटक करण्यात आलेलं आहे।